मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर महाराष्ट्रामध्ये प्रकाश झोतात आलेला राष्ट्रीय ओबीसी महासंघ या लोकसभा निवडणुकीमध्ये काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष आहे। याच विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे सर, लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजलेले आहे। काही भागात प्रचाराला सुरुवात देखील झालेली आहे, काही भागामध्ये उमेदवारी अर्ज भरले जात आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाची काय भूमिका या सगळ्या लोकसभा निवडणुकांना घेऊन? हे बघा, आपण जर सुरुवातीपासून आमच्या ॲक्टिव्हिटीकडे लक्ष दिलं तर आम्ही सुरुवातीपासून सांगितलेलं आहे की राष्ट्रीय ओबीसी महासंघ हा एक NGO आहे आणि या NGOमध्ये सर्वच राजकीय पक्षांना मानणारी मंडळी पदाधिकारी म्हणून आहे, कार्यकर्ते म्हणून आहे आणि ते फक्त ओबीसीच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता ज्या सोयी आणि सवलती केंद्र आणि राज्य सरकारने ओबीसी समाजाला द्यायला पाहिजे त्या मिळवण्याकरता केंद्र आणि राज्य सरकारशी संघर्ष करत असतो। केंद्रामध्ये कुठल्या पक्षाचं सरकार आहे किंवा राज्यामध्ये कुठल्या पक्षाचं सरकार आहे याकडे न बघता आम्ही आमच्या ओबीसी समाजाच्या संविधानिक अधिकार मिळवून घेण्याकरता आणि ज्या सोयी आणि सवलती केंद्र आणि राज्य सरकारने द्यायला पाहिजे त्या मिळवण्याकरता आणि आपल्या अधिकाराचं रक्षण करण्याकरता संघर्ष करत असतो। आणि त्यामुळे जेव्हा राजकारणाची वेळ असते, मी आत्ताच आपल्याला सांगितल्याप्रमाणे आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघात सर्वच पक्षाला मानणारे पदाधिकारी आहे आणि त्यामुळे आम्ही जाहीररित्या राजकारणामध्ये कुठल्याही पक्षाच्या उमेदवाराला जाहीरपणे समर्थन देत नाही। ज्या ज्या पक्षाच्या विचारधाराची लोक आहेत ते त्या पक्षाच्या उमेदवाराचं काम करू शकतात, त्याच्याकरता ते स्वतंत्र असतात। कुठल्याही पक्षाकडनं ते निवडणूक लढू शकतात, आमचं त्याच्यावरती कुठेही बंधन नसते आणि प्रत्येक कार्यकर्ता हा आमचा मोकळा असल्यामुळे ते स्वतंत्र मनाने त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना जो उमेदवार आवडतो त्या उमेदवारासाठी प्रचाराचं काम करीत असतो। आम्ही कोणीही पदाधिकारी त्यांना थांबवत नाही, परंतु नेहमी आमचा एक नारा असतो कि जो ओबीसी के हित की बात करेगा वही देश पे राज करेगा। आणि म्हणून ओबीसीचे अधिकार मिळवून देण्याकरता, ओबीसीला सोयी सवलती मिळवून देण्याकरता जो उमेदवार आम्हाला भविष्यामध्ये मदत करू शकतो अशाची आमच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निवड करावी असं आमचं त्यांना सांगणं असते। पण आम्ही ओपनली खुलेआमपणे मीटिंग घेऊन कुठल्याही उमेदवाराला समर्थन देत नाही आणि आमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा तशा प्रकारचे आदेश देत नाही। राज्य पातळीवर किंवा देश पातळीवर तुम्ही तशी घोषणा करणार नाही, पण मतदारसंघ निहाय तुम्ही आपापल्या पद्धतीने जे म्हणता की तसे उमेदवार आयडेंटिफाय करून त्यांना समर्थन द्याल? नाही, मी आधीच सांगितलं तुम्हाला की विधानसभेचा मतदारसंघ असो, लोकसभेचा मतदारसंघ असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका असो, प्रत्येकच मतदारसंघामध्ये आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघामध्ये सर्वच पक्षांना मानणारे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ना, त्याच्यामुळे उमेदवार निवडता येत नाही। आमचा पदाधिकारी, आमचा कार्यकर्ता ज्या राजकीय विचाराच्या पक्षाशी सहमत असेल किंवा विचाराचा असेल तो त्या पक्षाचा प्रचार करण्याकरता अगदी स्वतंत्र आहे, आम्ही त्याला कुठेही बंधन करत नाही। एक प्रकारे राष्ट्रीय ओबीसी महासंघ अशी भूमिका घेत नाही की याला मतदान करा किंवा त्याला मतदान करा, कार्यकर्त्यांना ठरवायचं आहे, कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना ठरवायचं आहे। आम्ही मीटिंग घेऊन कुठल्याही प्रकारच्या उमेदवाराला समर्थन देण्याची घोषणा करत नाही। मग हे कसं कळेल की कोणता उमेदवार हा ओबीसीची भविष्यामध्ये ओबीसी समाजाला मतदान करेल किंवा मदत करेल? आमचे पदाधिकारी सक्षम आहे उमेदवाराला ओळखण्याकरता। आम्ही आता एवढ्या दिवसापासून संघर्ष करतो आहे आणि म्हणून आमच्या भूतकाळामध्ये आम्हाला कोणी मदत केली आणि भविष्यकाळामध्ये आम्हाला कोण मदत करू शकतो याचा विचार करायचा आणि त्याप्रमाणे पदाधिकाऱ्यांना काम करायचं आहे आणि ते करण्याकरता ते सक्षम आहेत याची आम्हाला जाणीव आहे, म्हणून आम्हाला कुठल्याही प्रकारचे आदेश किंवा सूचना देण्याची गरज नाही। आतापर्यंत कोणते राजकीय पक्ष तुमच्या संपर्कामध्ये आले, त्यांनी काही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला की आम्हाला मदत करा म्हणून? नाही, ते तर प्रत्येक उमेदवारच आमच्याकडे येतो, प्रत्येक उमेदवाराचं ते कर्तव्य आहे। प्रत्येक उमेदवार प्रत्येकाकडे मत मागायला जात असतो, संघटनेची मदत मागत असतो, ते त्यांचं काम आहे। पण आम्ही त्यांनासुद्धा सांगतो बा माझे पदाधिकारी हे स्वतंत्र आहेत म्हणून आपण त्यांच्याशी संपर्क साधावा आणि ते जर तुमचं काम करायला तयार असतील तर माझी कुठल्याही प्रकारची अडचण राहणार नाही। पण मी स्वतःहून कुणाला हे म्हणू शकत नाही की तुम्ही याचं काम करा। तुमची वैयक्तिक काय भूमिका असणार आहे?
वैयक्तिक माझी भूमिका सर्वांनाच माहीत आहे की मी जन्मजात जन्मलो तेव्हापासून काँग्रेसचा आहे आणि मरेपर्यंत काँग्रेसचा राहणार आहे. हे पूर्ण देशाला माहीत आहे, राज्याला माहीत आहे, नागपूरलाही माहीत आहे. त्याच्यामुळे वैयक्तिक भूमिका सांगण्याची काही मला एवढं वाटत नाही. आपण बघू शकतो की राष्ट्रीय ओबीसी महासंघामध्ये काँग्रेस असेल, भाजपा असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा शिवसेना असेल, सर्वच पक्षाचे पदाधिकारी राष्ट्रीय ओबीसी महासंघामध्ये पदाधिकारी आहे. त्यामुळे प्रत्येक पदाधिकाऱ्याला स्वतःच्या पक्षाचा प्रचार करायचा त्याचं पूर्ण स्वातंत्र्य राष्ट्रीय ओबीसी महासंघाने दिलेलं आहे. खुद्द राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे आहे हे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहे. त्यामुळे त्यांनी उघडपणे भूमिका घेतली की मी काँग्रेसचा प्रचार करेल. तसं इतरांना स्वतंत्र आहे की त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. त्याबद्दल राष्ट्रीय ओबीसी महासंघ कोणत्याही पदाधिकाऱ्यावर दबाव टाकणार नाही. त्यामुळे एकंदरीतच राष्ट्रीय ओबीसी महासंघाने अत्यंत उघड भूमिका घेतली आहे की जो ओबीसीची गोष्ट करेल त्यांना मदत करायचं आहे, पण त्यासाठी कोणत्याही पदाधिकाऱ्यावर दबाव नसणार आहे. कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.